श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत सुंदर आणि उपयुक्त विषयावर चिंतन करणार आहोत. नाम आणि सत्कर्म. नामाची महिमा शृंखलेचा 13वा उपाख्यान. आपण नेहमी ऐकतो की नाम घ्या, नाम जपा, पण त्याचबरोबर सत्कर्म करा असंही सांगितलं जातं. प्रश्न पडतो, नाम घेतलं की पुरेसं नाही का? मग सत्कर्माची गरज का? ह्या दोघांचा संबंध काय? याचं उत्तर संतांच्या जीवनातून मिळतं. संतांनी नेहमी सांगितलं, नाम आणि कर्म दोन्ही साधना आहेत, पण एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. नाम म्हणजे देवाचं स्मरण आणि सत्कर्म म्हणजे देवाचं आचरण. नामाशिवाय सत्कर्मात आत्मा नसतो आणि सत्कर्माशिवाय नामात स्थैर्य नसतं. दोन्ही मिळूनच जीवन पवित्र होतं. नाम म्हणजे चैतन्याचा नाद. जेव्हा आपण नाम घेतो, राम, कृष्ण, विठ्ठल, तेव्हा आपल्या मनात शुद्धतेची तरंग निर्माण होतात. पण ही शुद्धता फक्त मनापुरती न ठेवता ती कृतीत उतरवणं गरजेचं असतं. कारण नाम जपणं म्हणजे मन शुद्ध करणं आणि सत्कर्म करणं म्हणजे जग शुद्ध करणं. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम स्मरा आणि कर्म करा, दोन्ही साधा एकत्र करा. याचा अर्थ नाम हे अंतरंगाची साधना आहे, तर सत्कर्म हे बहिरंगाची साधना. जसं झाडाला मुळांमधून पाणी मिळालं पाहिजे, तसं नाम हे आत्म्याचं पाणी आहे आणि सत्कर्म हे त्याचं फळ. नामाने मनात करुणा, दया, क्षमा, सत्य, प्रामाणिकता येते आणि ह्या भावनांमधूनच सत्कर्म जन्म घेतो. जो खरोखर नामात रमतो तो कुणाचं वाईट करू शकत नाही, कारण नाम म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे सत्कर्माचं मूळ. नाम घेताना मनात देव येतो, सत्कर्म करताना आपण देवाला कृतीत प्रकट करतो. ज्या ओठांनी नाम घेतलं त्या हातांनी सत्कर्म करायला हवं. भुकेल्याला अन्न देणं, दुःखिताला आधार देणं, सत्य बोलणं, प्रामाणिक राहणं, कुणाचं मन न दुखावणं, हे सर्व कर्म देवाला अर्पण केल्यास ते साधना आणतात. भगवंतानेही भगवद्गीतेत सांगितलं आहे, योगस्थः कुरु कर्माणि, म्हणजेच योगाने स्थिर होऊन कर्म कर. हा योग म्हणजे नामस्मरण. जो नामाच्या आधाराने कर्म करतो त्याचं प्रत्येक कार्य देवाचं होतं आणि त्याला कर्मबंधन लागत नाही. नाम आणि सत्कर्माचा संबंध म्हणजे ध्यान आणि सेवा यांचा संगम. नामाशिवाय सेवा अंधा आहे आणि सेवेशिवाय नाम कोरडं आहे. जो नाम घेतो पण कर्म करत नाही त्याचं नाम निष्फळ होतं आणि जो कर्म करतो पण नामाशिवाय त्याचं कर्म अहंकाराने दूषित होतं. म्हणूनच संतांनी सांगितलं, नाम करा पण नामाच्या प्रभावाने कर्मही पवित्र करा. संत जनांच्या जीवनात आपण हे पाहतो. तुकाराम महाराज विठ्ठलाचं नाम घेत पण त्याच वेळी समाजाचं कल्याण करत. नामदेव शिवारी विठ्ठलाला ओवाळत पण शेजाऱ्यांचीही सेवा करत. एकनाथ महाराज एक रोगी माणसाला आपल्या हातांनी गंगाजळ पाजत आणि म्हणत, हा ही हरी आहे. प्रिय श्रोत्यांनो, नाम हे ईश्वरी स्मरण आहे आणि सत्कर्म हे त्या स्मरणाचं साक्षात फलित आहे. नामाने मन निर्मळ होतं आणि सत्कर्माने जग उजळतं. म्हणून म्हणतात, नाम घ्या पण ते कृतीत उतरवा, नाम जपा पण ते आचरणात जपा. शेवटी एवढंच, नाम आणि सत्कर्म ही दोन पंख आहेत. ह्या दोन्ही पंखांनीच जीवात्मा परमात्म्यापर्यंत उडू शकतो. एक पंख तुटला तर उड्डाण अपूर्ण राहतं. म्हणूनच नामात रमूया आणि सत्कर्मात झरूया, कारण दोन्ही मिळूनच जीवन दिव्य, पवित्र आणि आनंदमय होतं. ओम शांती शांती शांती.